प्रशांत, जसं तुम्ही सांगितलंत की 3 ते 4 तास होऊन गेलेले आहेत, बचाव कार्य अजूनही सुरू आहे. काय अपडेट्स आहेत बचाव कार्यासंदर्भातले? कुणाला सुखरूप वाचवण्यात यश मिळालंय का? खरं तर दुर्दैवी आहे प्रज्ञा, मी थेट त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी हे बचाव कार्य सुरू आहे. माझ्या डोळ्या देखत हे सगळं बचाव कार्य गेल्या 3 ते 4 तासापासून सुरू आहे. सगळ्यात महत्त्वाची अडचण म्हणजे या ठिकाणावरून जे छोट्या रस्ते आहेत त्या ठिकाणावरून ह्या बचाव कार्यासाठीचे दगड आहेत ते दगड काढणं, हा मलबा काढणं, हे सगळं खूप जिकरीचं काम सध्या सुरू आहे. आणि इथून हे वाहून नेणं खाली, कारण एक एक दगड आपण जर बघितलं तर या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान एक एक दगड असा बाजूला करतायत, जो तोडून बाजूला काढला जातो आहे. आणि या ठिकाणी अजूनही 4 ते 5 लोक अडकल्याची माहिती जी आहे ते स्थानिक या ठिकाणी देतात. त्यामुळे 2 मृतदेह काढलेले आहेत, मात्र गेले 3 ते 4 तासापासून या मलब्याखाली अजून काही लोक अडकलेले असल्याची माहिती आहे. आणि त्यामुळे हे बचाव कार्य पुढील काही तास अजूनही चालू शकतं. NDRFचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी दाखल आहेत, ते या सगळ्या बचाव कार्यामध्ये मार्गदर्शन करतायत. अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आहेत, ते देखील त्यांच्या जवानांना मार्गदर्शन करतायत. क्रशर मशीन्स ज्या आहेत त्यामार्फत प्रथमतः हे दगड तोडले जात आहेत आणि त्यानंतर एक एक करून हा दगड जो आहे तो या छोट्याशा निमुळत्या गल्लीमधून बाहेर काढला जातो. आपण बघितलं तर या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान हे छोटे छोटे दगड, माती या ठिकाणाहून बाहेर काढतायत. मात्र सध्या तरी ह्या संपूर्ण घटनेमध्ये 4 ते 5 लोक अजूनही अडकल्याचे आणि त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. 2 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत. घटनास्थळी घाटकोपर पोलीस असेल, साकीनाका पोलीस असेल, ते देखील दाखल आहेत. मात्र परिसर बघितला तर इतका दाटीवाटीचा परिसर आहे की या ठिकाणावरून हा मलबा हटवण्याला खूप मोठा वेळ लागतो आहे. सुदैवाने पाऊस थांबलेला आहे, थोडा उजेड झालेला आहे. 3:30-4 वाजल्यापासून अंधारात सुरू असलेले हे बचाव कार्य आता थोड्या वेगाने सुरू आहे. मात्र सगळ्यात मोठं काम म्हणजे या ठिकाणावरून हा मलबा हटवणं. हे मोठमोठे दगड, साधारणतः 15 ते 20 फुटाचे असलेले हे मोठे मोठे दगड तोडून बाजूला काढणं आहे. यामध्ये जवानांना देखील जो आहे तो थोडासा धोका आहे. आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर हे बचाव कार्य अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये हे बचाव कार्य सध्या सुरू आहे. मोठमोठे दगड आहेत ते फोडून बाजूला करून अशा पद्धतीनं तिथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. प्रशांत, विनंती आहे, सोबत रहा.